बाहेर छान असा पाऊस येत होता. मग म्हटलं चला भूक लागली आता काहीतरी खाऊयात. वडापाव गरम गरम आणले होते. मिसळ घरून आणलेली एकदम गरम होती, तर मग मिसळ खाल्ली. हे बघा वडापाव, त्याचबरोबर छान लुसलुशीत तुपातला शिरा आणि आंबे. मस्त असं पोट भरून खाल्लं. तिथंच बकऱ्या आल्या होत्या, मुलं खेळायला लागली आणि मग नंतर निघालो, कारण पाऊस थोडासा कमी झाला होता. मग म्हटलं चला एक्सप्लोअर करूया. छान एवढा मस्त असा धबधबा होता जवळच, तर मोठ्या धबधब्याकडे जायची पण आम्हाला गरज पडली नाही. मग काही याच्यामध्ये आम्ही उतरलो आणि मग नंतर हळूहळू पाऊस यायला लागला. म्हटलं आता भिजणारच आहे, कारण इथं पाऊस सारखा जातो येतो. हळूहळू वरती वरती जसं जसं जात होतो तसं तसं नजारा बघण्यासारखा होता. एवढं छान वाटलं, म्हणजे हा क्षण आहे ना, तर तो मी असा शब्दातही नाही सांगू शकत. एवढा मस्त होता. असं वाटत होतं की आपण पिक्चरमध्ये किंवा फोटोमध्ये बघतो ना, एकदम तशाच प्रकारचं आहे. आणि मग काय छान असं एन्जॉय केलं. भिजायचं होतं, पण कपड्या न आणल्यामुळे आम्ही काय भिजलो नाही. पण मुलाला काय आवरत नव्हतं, मग तो छान असा इथं भिजला आणि आम्ही त्याच्याकडे बघत होतो. त्याचबरोबर तोंड आमचं थोडंसं सॅड होत होतं, कारण आम्हालाही ते करायचं होतं. नंतर खूप जोरात पाऊस आला. म्हटलं चला आता निघूयात. खाली आलं की परत पाऊस गेला. तर असा बेस्ट होता आजचा दिवस. तर हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.